7 अशा गोष्टी ज्या करताना तुम्हाला अपराधी वाटण्याची काहीच गरज नाहीये. अपराध्यासारखं फील होण्याची, आता मला जेल होईल का आणि मला आता लाज वाटेल आणि समाज मला काय म्हणेल, अशा झोनमध्ये जाण्याची काहीच गरज नाही. अशा 7 गोष्टींबद्दल आज आम्ही बोलणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. दिस इज एस अँड दिस इज जी. तर पहिली अशी गोष्ट ज्याच्यामधनं तुम्हाला अजिबात कुठलीच दोषी भावना किंवा अपराधाची भावना वाटून घ्यायची गरज नाही आहे, तुम्हाला कसलाच गिल्ट बाळगायची गरज नाही, तुम्हाला अपॉलॉजेटिक फील करायची गरज नाही आहे, ते म्हणजे चूजिंग अ करिअर. आणि ते तुमच्या आवडीने तुम्हाला जसं सोपं पडतंय, तुम्हाला जे करण्यासाठी बरं वाटतंय ते चूज करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही म्हणजे म्हणतो ना व्हॅलिडेशनची गरज नाही आहे. आणि ते तुम्ही अनअपॉलॉजेटिकली चूज करायला हरकत नाही आहे, मला असं वाटतं. पुढची अशी गोष्ट ज्यासाठी तुम्हाला अपराधी भावना बाळगायची गरज नाही ती म्हणजे करिअरमधनं ब्रेक घेणं. आता करिअर जसं चूज करण्याची तुम्हाला परवानगी आहे, मुभा आहे, तसंच तुम्हाला करिअरमधनं वाटलं तर ब्रेक घ्यावासा वाटला किंवा चेंज करावंसं वाटलं करिअर, किंवा वेगळे प्लॅन्स असले किंवा अगदी सगळंच बंद करावंसं वाटलं, तरीही यू शुड नॉट फील गिल्टी अबाउट इट. आणि तुम्हाला त्यासाठी कोणाला खूप अनसरेबल राहायची वगैरे पण गरज नाही आहे. पुढची अशी गोष्ट ज्याच्याबद्दल तुम्हाला अपराधासारखं वाटायची गरज नाही आहे ते म्हणजे पैसा खर्च करताना. मग तो तुमचा स्वतःचा पैसा जो तुम्ही स्वतःच्या कष्टाने कमवला आहे तो खर्च करताना तर ते वाटण्याची गरज नाहीच आहे. अंटिल अँड अनलेस यू आर टेकिंग केअर ऑफ युअर सेल्फ, यू आर नॉट डुईंग एनिथिंग रॉंग विथ इट. म्हणजे मनी लॉन्ड्रिंग वगैरे असं काहीतरी करतात ती वेगळी गोष्ट असते. Say my name. व्हॉट आय एम सेइंग इज की तुमच्या कष्टाचा पैसा तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर आणि एक अवेअर अडल्ट म्हणून तुम्ही खर्च करताना अजिबात कुठलाही गिल्ट बाळगायची गरज नाही आहे. जर तुम्ही असं असाल की तुम्ही हाऊसवाईफ आहात आणि तुम्ही तुमचा पैसा जो आहे तो तुम्ही तुमच्या नवऱ्याकडनं घेता आणि मग तो खर्च केला जातो, तर मला असं वाटतं की त्यात पण तुम्हाला अपराधी भावना बाळगायची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही पण तुमचं इमोशनल लेबर, तुमचा वेळ, तुम्ही तुमचं प्रेम, तुम्ही तुमच्या कितीतरी गोष्टी एका संसारामध्ये घालत असता. तर त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या नवऱ्याकडनं काही तमुक अमाऊंट मागितलीत आणि तुम्हाला ती स्वतःसाठी खर्च करावी वाटते आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पण पार पाडता आहात, तर मग त्यावेळेला जर तुम्हाला गिल्ट येत असेल तर आय थिंक की ती फारच निगेटिव्ह दशा होऊन बसली आहे तुमची. ते तुम्हाला वाटून घ्यायची अजिबातच गरज नाही आहे मुलींनो. बरोबर. आता पुढची अशी गोष्ट ज्यात तुम्हाला अपराधी भावना असण्याची अजिबातच काही गरज नाही ती म्हणजे एखाद्या कार्यक्रमातून वेळेत निघणं किंवा एखाद्या कार्यक्रमातनं चक्क एक्झिट घेणं. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही, या कार्यक्रमात काहीतरी असं घडलं आहे की जे तुम्हाला डिसरिस्पेक्टफुल आहे, किंवा एखाद्या कार्यक्रमात अगदी तुमची झोपायची वेळ आहे आणि ती तुम्हाला पाळायची आहे आणि तुम्ही एखादं चॅलेंज घेतलं आहे की मी 21 दिवस माझं स्लीप शेड्यूल चांगलं करणार आहे, असं चॅलेंज तुम्ही घेतलेलं आहे. आणि त्यासाठी जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमातून निघता आहात किंवा तुम्हाला असं वाटलं की त्या कार्यक्रमात तुम्हाला कोणीतरी डिसरिस्पेक्टफुल ट्रीट केलं आहे, किंवा त्या कार्यक्रमात तुम्हाला असं वाटलं की ॲक्च्युली काही नाही वाटलं आहे, मग तुमची वेळ झालेली आहे आणि तुम्हाला निघायचं आहे घरी, तर घरी जाण्यासाठी गिल्ट बाळगणं किंवा इव्हन ऑफिसमधनं वेळेत घरी जाण्यासाठी गिल्ट बाळगणं, कुठूनही निघण्यासाठी, वेळेत निघण्यासाठी किंवा लवकर निघण्यासाठी गिल्ट बाळगण्याची काहीही गरज नाही. बरोबर. पुढची अशी गोष्ट ज्याच्याबद्दल तुम्ही अनअपॉलॉजेटिक असायला काहीच हरकत नाही आहे ते म्हणजे तुमच्या पर्सनल फॅशन चॉईसेस किंवा तुमच्या आवडीनिवडी किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी ट्राय करायला, एक्सप्लोअर करायला आवडतं. कदाचित ते नसेलही ट्रेंडमध्ये, पण ते तुम्हाला आवडतं. ती जागा, ती व्यक्ती, ते ज्या तुमच्या फ्रेंड्स असतील त्या कदाचित दुसऱ्यांसाठी विम्झिकल असू शकतात किंवा त्या दुसऱ्यांसाठी काहीतरी वेगळं असू शकतात, पण जर त्या तुम्हाला आवडतात तर त्याच्यासाठी तुम्ही अजिबातच कोणाला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे की का तुम्ही तमुक पद्धतीच्या असोसिएशनसोबत संलग्न आहात. अंटिल अँड अनलेस इट्स नॉट अ टेररिस्ट ऑर्गनायझेशन. तर अशासाठी तुम्ही अनअपॉलॉजेटिक असायला अजिबातच काही हरकत नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीनिवडी जपणं हा तुमचा अगदीच अधिकार आहे आणि मला असं वाटतं त्या नसतील तर तुम्ही सेन माइंड जगामध्ये वावरच करू नाही शकत. तर प्लीज क्लेम दॅट हॅपीनेस विदाऊट एनी गिल्ट.
पुढची अशी गोष्ट ज्याबद्दल तुम्हाला गिल्ट बाळगण्याची गरज नाही ती म्हणजे तुमच्या भावना व्यक्त करणे. जर तुम्ही तुमच्या भावना ऑनेस्टली एखाद्याशी व्यक्त केल्या, मग त्या चांगल्या असू देत वाईट असू दे, तुम्हाला हर्ट झालंय किंवा तुम्हाला काही एखादी गोष्ट आवडली नाही आहे किंवा एखादी गोष्ट खूप आवडली आहे, लोकांच्या या लेबल खाली गिल्ट बाळगणं की युअर टू एक्सप्रेसिव्ह, युअर टू इमोशनल, युअर टू धिस, युअर टू दॅट, या फक्त लेबल्स खाली दबून तुमचे इमोशन्स दाबणं. इदर यू नीड टू चेंज द सर्कल. पण ती पुढची गोष्ट आहे. सगळ्यात पहिले आपल्याला हे करायचं आहे की तुम्ही हा गिल्ट बाळगण्याचीच काही गरज नाही आहे. एखादी भावना व्यक्त करणे आणि त्याला अगदी व्हॅलिडेशन नाही जरी मिळालं तरी ती तेवढीच व्हॅलिड आहे हे समजून घेणं हे गरजेचं आहे. सो यू नेवर हॅव टू फील गिल्टी अबाउट एक्सप्रेसिंग युअर सेल्फ. आय अग्री. अ डिस्क्लेमर, अ व्हेरी कॉशनफुल टिप हिअर, की तुमचं जे एक्सप्रेशन्स असतील ते तुम्ही प्लीज पब्लिक प्लेसमध्ये नवख्या लोकांमध्ये नाही करायचं आहे, कारण की ते कदाचित तुमचा डाटा यूज करून तुमच्या अगेन्स्ट यूज करू शकतात. पण हां, जर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांमध्ये एक्सप्रेस करताना जर तुम्हाला हे टू दिस अँड टू दॅटचे जजमेंट लेबल्स जर मिळणार असतील तर दॅट इज नॉट हेल्दी, आणि त्यावेळेला तुम्ही अनअपॉलॉजेटिक क्वीन असणं अगदीच गरजेचं असणार आहे. नेक्स्ट थिंग दॅट यू नीड टू बी अनअपॉलॉजेटिक अबाउट इज युअर डायटरी चॉईसेस. तर येस, तुम्ही जर तुमच्या गट हेल्थवर जास्त लक्ष देत आहे आणि सध्या तुम्हाला विगनिझमचं डाएट जास्त बेटर फॉलो करायला आवडेल आणि त्या डाएटसाठी तुम्हाला कोणी गिल्ट देत असेल की अरे काय वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्ही चिकटवून घ्यायची अजिबात गरज नाही आहे. इफ यू आर बिंग प्राऊड व्हेजिटेरियन आणि तुम्हाला जर नाही मांस मच्छी वगैरे काही खायचं आहे तर तशा पण चांगल्या गोष्टी किंवा कुठल्याही चांगल्या सवयी तुम्हाला कोणाला एक्सप्लेन करून त्यांना समजावून सांगायची गरज नाही की ओ आय एम कूल बट आय जस्ट वॉन्ट टू हॅव गुड हॅबिट्स. तर हे करायची काहीच गरज नाही आहे. किंवा इव्हेंट्समध्ये पार्टीजमध्ये उगीच काही सोशल नॉर्म आहेत त्या नावाखाली तुम्ही तुमची अख्खी पर्सनॅलिटीज बदलून फोर्स फिट होणं. फॉर एक्झाम्पल, समबडी इज ऑफरिंग यू अ ड्रिंक आणि यू डोंट ड्रिंक, पण फक्त कूल दिसण्यासाठी तुम्ही ते पीपल प्लीजिंग बिहेवियर करणं किंवा तुम्हाला काही पार्टीजमध्ये कम्फर्ट नाही वाटत आहे तर मग तुम्ही मॉडेस्ट कपडे घालणं, याबद्दल काही गिल्ट बाळगण्याची गरज नाही आहे. बरोबर. किंवा मी असंही बघितलं की काही जणांना आवडतं म्हणजे ड्रिंक वगैरे करण्याचा त्यांचा काही प्रॉब्लेम नसतो, पण ते सिलेक्टिव्ह लोकांमध्ये करतात, विच इज अ गुड थिंग ना. ती व्यक्ती प्रत्येक जणासोबत तितकी मोकळी होईल असंही काही गरजेचं नाही आहे. त्याच्यामुळे समजा एखादी मुलगी तिथे तर तू केलं होतंस मग इथे का, हे असे प्रश्न जर तुम्हाला काढून कोणी म्हणजे म्हणतो ना घेरामध्ये घ्यायचा प्रयत्न करत असेल तर बेसिकली दिस इज अ रेड फ्लॅग. प्लीज या सगळ्याच्या म्हणजे जाळ्यामध्ये अडकवू नका आणि तुम्ही जशा अनअपॉलॉजेटिक आहात त्याच पद्धतीने तुम्ही तिथे बिहेवियर केलं गेलं पाहिजे तुमचं. येस. सो ह्या होत्या आमच्या टिप्स टू बी लिटरल अनअपॉलॉजेटिक क्वीन. आणि like protect your vibe, protect your aura, protect your energy. Don't let anyone ruin it. On this note, we'll wrap up this episode. This is G and this is S.